टीम इनकम्प्लीट आहे, मात्र त्यांनी खेळ चांगला केला होता, चांगली गोलंदाजी केली होती. चला दिगंबर बघा, आपण चालू करायचं मॅच. मागील सामन्यामध्ये 8 खेळाडू घेऊन खेळला होता हा संघ, आज एक खेळाडू कमी आहे. ठीक आहे, असं तुम्हाला कसक दाखवायची असते मैदानावरती. दोन खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये कंपल्सरी असतील आणि जे नियम आहेत क्रिकेटचे, कुठल्या साईडला किती फिल्डर हवेत ते सुद्धा कंपल्सरी राहणार आहेत. अदरवाईज तुम्हाला पॅनल्टी सुद्धा लागू शकते आणि अनेक संघांना अशी पॅनल्टी लागलेली आहे, संघांना धावा देण्यात आलेले आहेत एक्स्ट्रा. आणि इथे मात्र पंच बघा, अनुभवी पंच. आणि जो नियम असतो की कंपल्सरी ऑफ साईडला 4 खेळाडू ठेवणं असतात, त्याला मात्र ओके. चला मॅच ऑन झालेले. गोलंदाजीसाठी तयार गोलंदाज दिगंबर. मारण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू, मात्र इथं बीड होते बॅट्समन. चांगली सुरुवात दिगंबर याच्या माध्यमातून. करण आणि कल्पेश सलामीची जोडी. स्ट्राईक एंडला करण, नॉन स्ट्राईक एंडला कल्पेश आणि गोलंदाजीसाठी तयार गोलंदाज दिगंबर. बघा आपण फील्ड सेटअप पाहू शकतो. कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. त्यानंतर लेग स्लिप. पुन्हा एकदा चांगला चेंडू दिगंबर याच्या माध्यमातून. चेंडू निर्धाव जातोय. चांगली गोलंदाजी सातत्याने करतोय दिगंबर. पहिल्या मॅचमध्ये देखील 10 धावा खर्च केल्या होत्या. दिगंबर चांगली गोलंदाजी. चेंडू निर्धाव. षटकातीला पुढचा चेंडू घेऊन दिगंबर. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागते आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. चांगली गोलंदाजी. वारंवार 3 चेंडू बेट केले आहेत फलंदाज करण याला. डावखुऱ्या हाताचा फलंदाज करण. गोलंदाजीसाठी तयार. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या वरून आणि इथे मात्र सहज सोपा झेल. फटका चांगला होता, मात्र प्लेसमेंट चांगली नव्हती आणि त्याचंच रूपांतर गडी बाद होतो. पहिला हादरा बसतोय तो मायरा स्पोर्ट भादवड संघाला करण याच्या स्वरूपात. थँक्यू डीजे. सुरुवात चांगली पुन्हा एकदा दिगंबर याची पाहायला मिळते. 3 चेंडू लागोपाठचे डॉट झाला होता फलंदाज आणि थोडासा दबाव आला होता. एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट इथे टाकला गेला इथे फलंदाजीच्या माध्यमातून. करण डगआउटमध्ये परतलाय, निराश पावला नाही, कारण की 4 षटकांचा सामना आहे, 24 चेंडूचा खेळ आहे आणि त्याच्यामध्ये 40 धावा प्लस आल्या नाही तर नक्कीच डोकेदुखी ठरू शकतो. इथे आपण बघितलेलं आहे काही क्षणातच अंपायर्स, कॉमेंटर आणि स्कोरर यांच्याच करता नाश्त्याची जी सुविधा असतो नेहमी ती थोड्याच वेळात होईल. नवीन फलंदाज देतोय तो सागर, न्यूमॅन सागर. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. संघ अडचणीमध्ये. पहिल्या षटकामध्ये कुठल्याही प्रकारची धाव आलेली नाहीये, 4 चेंडू टाकून झालेले आहेत. पाहूया सागर सामना करेल तो दिगंबर याचा. राईट हँड बॅट्समन सागर. दिगंबर राईट आर्म ओव्हर द विकेट, गोलंदाजीसाठी तयार. दिगंबर इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. पाहूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतोय का नाही. आमच्या समोर सीमारेषे पार 6 धावांसाठी षटकार. सुंदर फटका होता. इथे मात्र सागर याच्या बॅटमधून चेंडूला भिडकावून दिला होता सरळ कॉमेंट्री बॉक्सच्या खाली. 6 धावांसाठी षटकार आणि या षटकाराने संघाचं धावसंख्या होते ती 6. खातं ओपन होतंय सागर याचं आणि खातं ओपन होतंय मायरा 11चं. पुन्हा एकदा चांगला चेंडू
इथं मात्र चांगली गोलंदाजीची निशाणी बोलावी लागेल. षटक समाप्तीचा इशारा पंचांचा येतोय. पहिल्या षटकाची समाप्ती आणि ती धावसंख्या झालेली 1-6. नक्कीच पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी दिगंबर याची पाहायला मिळाली. एक षटकार जरी गेला मात्र 5 चेंडू चांगले टाकले त्याने. लगेचच फील्ड पोझिशन लावून घ्यायची आपण. आणि यानंतर देखील टीम अद्वैत 11 पिंपळगड संघाने तयारीत राहायचे. अजून एक मोठा मॅच तुम्हाला पाहायला मिळेल प्रेक्षकांना. सिद्धेश याच्या बॅटमधून षटकार आला होता. चांगली फलंदाजी. आता मात्र स्ट्राईकवरती कल्पेश येईल, ज्याला कुठल्याही प्रकारचा चेंडू खेळण्याची संधी मिळाली नव्हती पहिल्या षटकामध्ये. बघा बालाजी स्पोर्ट्स संघ आपण 6 मिनिटं घेतलेली आहेत पहिल्या षटकाआधी. चला सहकार्य करायचं. 4 चेंडू जर आपण निर्धाव टाकले त्यामध्ये आपण 6 मिनिटं घेणं, थोडं सहकार्य करायचं आहे प्लीज. नवीन गोलंदाजीसाठी तयार. विशाल याने सुद्धा मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला विशाल. सिद्धेश. आणि बघा स्कोरिंग काय असते ती इथे मात्र दाखवून देताना आमचे ऑफिशियल स्कोरर हर्ष. सर्व प्रकारचे पेन, व्हाईट असेल, ग्रीन असेल, निळा असेल, रेड असेल, त्यानंतर व्हाईटनर असेल, हाईड लाईनर असेल, आणि याला तर प्रोफेशनल स्कोरिंग बोलतात मित्रांनो. चांगल्या प्रकारची स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून नवीन गोलंदाज विशाल. चला आता मात्र टीम कंप्लीट झालेली आहे. 11 खेळाडू 11वा खेळाडू आलेला आहे. चला लवकरात लवकर विशाल सहकार्य करायचं आहे. सामना करेल तो कल्पेश. इथे मात्र बैठक शॉट चेंडूला भिडकावून दिलेला. फाईन लेगच्या वरून 6 धावांसाठी षटकार. सुंदर फटका. संदेश पाटील काय म्हणाल या फटक्यासाठी? एक बैठक शॉट होता. थँक्यू डीजे दीपेश. नक्कीच मयूर हा स्ट्रोक फार कटिंग असतो. जेव्हा आपण ऑफस्टिकची जी लेंथ लाईन आहे त्याच्या बाहेर येऊन हा स्ट्रोक हुक केला होता चेंडूला आणि सीमारेखा फार षटकार. आणि पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न. संदेश पाटील निश्चितच कृष्णा सातपुते याची आठवण करून देताना दोन्ही फटक्यांवरती. नक्कीच गिरते फिरते फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. आणि अशाच प्रकारची फलंदाजी होत असते कृष्णा सातपुते सर यांच्याकडनं. डीजे चांगली फलंदाजी. आणि पाहूया आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक आणि या टुर्नामेंट मधील 6वी हॅट्रिक होते का संदेश पाटील? हॅट्रिक वरती येते फलंदाज नक्कीच नक्कीच कल्पेश. भूषण पाटील यांच्या माध्यमातून रोख रक्कम आहे 500 रुपये हॅट्रिक जर कंप्लीट झाली तर. पाहूया हॅट्रिक होते का. आणि मागच्या मॅचचा जो हिरो होता मॅन ऑफ द मॅचचा, ज्यांनी गोलंदाजी चांगली केली होती, त्याच्यावरतीच अटॅक करत घेतलेला आहे. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका. मात्र इथं लक फॅक्टर साथ देताना चेंडू जातो नॉनस्टॉप बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. या 22च्या स्वरूपात 4 धावा. कमाल कमाल पाहायला मिळते. बॅटनं देखील धावा येत आहेत आणि पॅटर्न मध्ये देखील धावा येत आहेत. हा चौकार अडवण्यासारखा होता शॉर्ट थर्डमॅनला. प्रयत्न थोडेसे कमी राहिले तिथे, मात्र चेंडू लॉंग स्टॉप सीमेच्या बाहेर चौकारच्या स्वरूपात एक्स्ट्राच्या धावा मिळत आहेत. धावा येत आहेत ते फार महत्वाचं आहे. ते म्हणजे मायरा बाजूला टीम संघासाठी. बरोबर संदेश पाटील. जर म्हणतात ना तुम्हाला युद्ध जिंकायचं असेल तर सेनापतीवरती वार करावं लागतं. त्याच प्रकारे संघाचा मेन जो गोलंदाज आहे ना त्याच्यावरती अटॅकिंग क्रिकेट खेळताना इथं मात्र फलंदाज कल्पेश तयार. एकदा पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. तशाच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न. बघा वारंवार त्याच प्रकारचे फटके तुम्हाला नेहमी सातत्याने कन्सिस्टन्सी ठेवावी लागत असते क्रिकेटमध्ये. मात्र तो फटका तुम्हाला नेहमी तोच रिझल्ट देईल असं नसतं मित्रांनो. कदाचित स्विच जे आहेत जुने झाले असतील, स्लिप होते वारंवार. 4 वेळा हा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने. त्याच्यामध्ये 2 6 त्याला मिळाले. मात्र हा चेंडू जो होता ऑफस्टिकचा होता, याला एक ड्राईव्ह करू शकला असं पण कव्हर एक्स्ट्रा क्षेत्रामध्ये मात्र प्रत्येकाची अलग अलग सोच. इथं मात्र चांगला कमबॅक. इथं मात्र चेंडू केलेला काऊ कॉर्नरच्या रिजनला. एकदा पूर्ण झालेले. तर अशा प्रकारे हा दुसरा षटक सुरू आहे आणि धाबा बनतायत हे फार महत्वाचं आहे मयूर. कारण की पहिल्या षटकामध्ये फक्त दिगंबरीने 6 धावा खर्च केला होता. एक विकेट डिके मिळाला होता पहिल्या षटकामध्ये. अगदी बरोबर संदेश पाटील. आतापर्यंत 18 धावा खर्च केलेले आहेत या गोलंदाजाने. खूप मागडा ठरतो. मेन गोलंदाज आहे ज्याने मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता गोलंदाजीच्या जोरावरती. पाहूया इथे मात्र अटॅकिंग क्रिकेट खेळताना गोलंदाज विशाल याच्या वरती दोन्ही मायराचे फलंदाज.
गोलंदाजीसाठी तयार विशाल. सामना करेल फलंदाज कल्पेश. इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न. चेंडू खराब होता मात्र त्याचा फायदा घेता आला नव्हता. जरी चेंडू सोडला असता तरी अवांतरता मिळाली असती. ठीक आहे, अशा प्रकारे 2 षटक पूर्ण होत आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीअंती धावसंख्या झालेली आहे ती 25. चांगल्या स्थितीमध्ये संदेश पाटील मायरा संघ. नक्कीच 25 धावा जोडलेल्या आहेत. पाणी जर घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकता 2 षटकात समाप्तीनंतर. कारण जो रूल आहे क्रिकेटचा, 2 षटक जेव्हा समत होतात तेव्हा तुम्ही नक्की पाणी घेऊ शकता मैदानाच्या आतमध्ये. तर 25 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. सिल्वर जुबली आज मित्रांनो वर्षाचा जो आहे शेवटचा दिवस आहे. फक्त कॅलेंडर चेंज होईल, मात्र जे येणारे दिवस आहेत ते आपल्यासाठीच असणार आहेत. अगदी बरोबर संदेश पाटील म्हणतात ना, जग चालतं तर जगाप्रमाणे चालावा असतो, चालायचं राहायचं असतं. त्याच प्रकारे आजच्या या इंग्रजी वर्षाचा शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवसामध्ये तुम्ही आम्ही आज एन्जॉय करणार आहोत ते स्वर्गीय द्रौपदीबाई राजाराम पाटील स्मृती चषकाला. आजच्या दिवसातील शेवटचा सनसेट पाहण्यासाठी सुद्धा मुंबईला गर्दी खूप होत असते आणि आजच्या दिवसातील शेवटचा दिवस असणारे येणारं नवीन वर्ष, इंग्रजी नवीन वर्ष हे सर्व क्रिकेट रसिकांना, क्रिकेट प्रेक्षकांना आणि आयोजकांना आनंदाचं जावं हीच आई एकविरा चरणी प्रार्थना करतो. गोलंदाजीसाठी तयार होते गोलंदाज पियुष, आय थिंक ज्यांनी चांगली गोलंदाजी केली होती मागच्या मॅचमध्ये. एक खराब चेंडू वगळता त्याने उर्वरित 6 चेंडू खूप चांगले टाकले होते. गोलंदाज पियुष गोलंदाजीसाठी तयार. पाहूया पियुष. हो, सुंदर चेंडू ब्लॉकमध्ये टाकला होता, खोदून काढला होता व्ही शेप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आणि एक धावाने संघाची धाव संख्या पुढे सरसावते ती 26. पियुष इथे मात्र खराब चेंडू, पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अवांतर धाव्याने संघाची धाव संख्या पुढे सरसावते ती 27. पियुष पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न होता चेंडूला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आणि चांगली फेकी. एक धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 28. मग बांधून ठेवलेलं आहे आतापर्यंत इथे गोलंदाज पियुष आणि पहिल्या 2 चेंडूंवरती 1 अशा 2 धावा खर्च केलेले आहेत. पियुष सामना करेल तो फलंदाज कोण करेल सामना? कल्पेश. इथे मात्र सुंदर चेंडू होता, थोडीशी दिशा भरकडली, पंचांचा वाईटचा इशारा येतोय. चेंडू चांगला होता मात्र दिशा खराब होती. लेंथ सुद्धा जबरदस्त होती. हात चेंडू जर 3 स्टंपांमध्ये असता तर डगआउटचा रस्ता पकडायला लागला असता तो फलंदाज कल्पेशाला. धावसंख्या होते 29. आपटलेला चेंडू मारण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागते का आणि इथे मात्र खेळी समाप्त होते ती फलंदाज कल्पेशाची. संघाला लागलेला दुसरा हादरा आणि धावसंख्या आहे ती 29. या धावसंख्येवर दुसरा गडी बाद होतोय तो मायरा 11 भादवड संघाचा. नेवमे आणि नयन. पाहूया नयन कशा प्रकारे फलंदाजी करतोय. देतोर चालू आहेत. अजूनही 9 चेंडू बाकी आहेत यायचे. पाहूया 9 चेंडूंमध्ये जर इथून 15 धावा आल्या तर 40-45 या एक चांगली धावसंख्या आपण समजू शकतो. बघा मित्रांनो, आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 95 षटकार लागलेले आहेत. नवीन फलंदाज नयन. धावसंख्या 29. न्यूमॅन नयन. पियुष. दिस टाइम अतिशय सुंदर चेंडू, बाउन्स जास्ती होता या चेंडूमध्ये. चांगली गोलंदाजी पियुष याची. वेलकम या मुख्य व्यासपीठावर नेहमी ज्यांचा प्रत्येक खेळाडूवर नक्कीच आधारस्तंभ म्हणून हात असतो, प्रल्हादजी नाईक साहेब यांचं शुभागमन झालं. या मुख्य व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र LBW ची अपील करताना
ठीक आहे 22च्या रूपामध्ये धावसंख्या आलेली आहे. सन्माननीय प्रल्हादजी नाईक साहेब उपस्थित झालेले आहेत. शिवालिका पार्कचे प्रोप्रायटर आणि त्यांचं विशेष सहकार्य आहे या स्पर्धेला. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावसंख्या 30 या 22च्या स्वरूपामध्ये एक अवांतर धाव येते. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल इथे. गोलंदाज जो पियुष याच्या माध्यमातून गोलंदाजीसाठी तर इथे मात्र लोअर फुलटॉस चेंडू, चेंडूला भिडकावून दिलाय. मिड विकेटच्या वरून षटकार. आई एक वीरा खूप भाजवड गावचा लय कारले डोंगराला आई वीरा खूप भाजवड गावचा लय कारले डोंगराला आई वीरा खूप भाजवड गावचा लय कारले डोंगराला आई वीरा खूप भाजवड गावचा लय कारले डोंगराला. बघा तुम्ही खूप टाइम घेतलेला आहे. चला चला बघा स्पीडअप करायचं आहे. उशीर झालेला आहे खूप. टाइम लिमिट संपत आलेलं आहे तुमचा. चला बालाजी संघ थोडंसं सहकार्य करायचं. तर 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर या षटकाराने धावसंख्या उसळते ती 36 वरती. आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये येतोय. 12.00 ची सरासरी 3 प्रति षटकामध्ये ठेवलेली आहे ती. मायरा संघाने 2 गडी जरी बाद झाले असतील. न्यूमॅन गोलंदाजीसाठी तयार. रोशन जास्त वेळ घेऊ नका. आपण वारंवार आमचे समालोचक तुम्हाला सांगत आहेत वेळेच्या बाबतीत. आपण वेळेवर 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट केलेले आहे. शेवटचा षटकाचा खेळ आहे. सुरू करायचं षटक. रोशन गोलंदाजीसाठी तयार. ओव्हर द विकेट लेफ्ट आर्म. इथे मात्र बिग 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 6. आई एक वीरा खूप भाजवड गावचा लय कारले डोंगराला आई वीरा खूप भाजवड गावचा लय थँक्यू डीजे. निश्चित संदेश पाटील कालच्या दिवसामध्ये भाविश जोशी यांनी स्क्वेअर लेगच्या वरतून जो मोठा षटकार मारला होता ना, त्याहून जास्त मोठा षटकार आज फलंदाज नक्कीच लॉंगेस्ट 6 मध्ये हा पहिल्या क्रमांकावर जातोय आणि तो फलंदाज आहे नयन. याच्या बॅटमधून हा भरपूर संघर्षमय षटकार पाहायला मिळाला. जो राग होता ना तो मागचं 2 चेंडू डॉट झाला होता नयन. तो राग इथं पाहायला मिळाला. त्याच्या बॅटनं चांगला पिकअप केला होता चेंडूला. आणि असे स्ट्रोक जे आहेत ते सोपे नसतात. मोठा फटका या षटकाराने संघाची धावसंख्या पुढे जाते ती 42. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय तो स्क्वेअर लेगच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आणि चांगलं बघा पकडता आलं असतं चेंडू. मात्र थोडासा लेझीपणा इथे दाखवला गोलंदाज रोशन याने आणि त्याचंच रूपांतर दुसरी धाव पूर्ण झालेली. यानंतर आपण दोन्ही संघाला इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. धावसंख्या होते 44. पियुष तयार. सामना करेल तो नयन. पुन्हा एकदा खोदून काढलेल्या संघाला चांगला फटका होता. चांगले क्षेत्ररक्षण तिथे लॉंग ऑनला. एक धाव एकदाने संघाची धावसंख्या होते ती 43. 3 चेंडून किती 45 सॉरी 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 3 चेंडूंमध्ये एखादा जर मोठा फटका आला तर 50+ एक चांगली धावसंख्या आपण इथे सांगू शकतो. इथे मात्र ऑप्शनच्या खूपच बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. त्यामुळे एक निर्धाव चेंडू पडतोय. शेवटचे 2 चेंडू शेष आहेत आणि 2 चेंडूंवरती जर एखादा मोठा फटका आला तर 50+ चांगली धावसंख्या आपण इथे म्हणू शकतो. पुन्हा एकदा सुंदर फटका स्क्वेअर लेगच्या वरून 6 धावांसाठी षटकार आणि धावसंख्या होते 51. 50 कंप्लीट. आई एक वीरा खूप भाजवड गावचा लय कारले डोंगराला आई वीरा खूप भाजवड गावचा लय कारले डोंगराला आई वीरा खूप भाजवड गावचा लय कारले डोंगराला. आणि संदेश पाटील शेवटचा चेंडू बाकी आहे आणि आतापर्यंत 98 षटकार या स्पर्धेमध्ये कालपासून आणि आतापर्यंत लागलेले आहेत. हा षटकार क्रमांक 98 होता. 99 होतोय का पाहूया. आणि पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. बीट बॅट्समन बीट विकेट कीपर. अवांतर धावतो झालेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे रनआउट होतोय. षटक समाप्तीचा इशारा.
4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीअंती धावसंख्या झालेली 52 आणि 53 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते मायरा 11 भादवड संघाने बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा संघासमोर. नक्कीच दुसऱ्या डावाला आपण सुरुवात करू. तोपर्यंत नक्कीच फिल्डिंग लावून घ्यायचे मायरा 11 भादवड टीम संघाने आणि सलामीची जोडी लगेच मैदानाच्या मध्ये पाठवून द्यायची आहे आणि त्यानंतर अद्वैत 11 संघाने देखील तयारीत राहायचे. जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत नक्कीच ज्याने ज्याने विशेष सहकार्य केलेलं आहे त्यांचा आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. ग्रामीण सम्राट सन्माननीय खासदार सुरेश बाळामामा म्हात्रे यांचं विशेष सहकार्य आहे या स्पर्धेला. प्रथम पारितोषिक जो आहे कॅश प्राइज यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. त्यानंतर सन्माननीय माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक चला दोन्ही टीम कॅप्टन आपण या. सर्वप्रथम सन्माननीय मदनभाऊ कृष्ण नाईक साहेबांचा आम्ही आभार व्यक्त करू. सेकंड प्राइज यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. वंश 11 मालुडी टीम संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचे. मालुडी टीमचे कॅप्टन आपण आला असाल तर लगेच टॉस बॉक्स मध्ये जोडायचे आणि सोबतच हर्षित 11 टीम कॅप्टन आपण दोन्ही टीमचे कॅप्टन मध्ये टॉस करणार आहोत. फक्त टॉस करून घ्या मयूर कारण की मॅच नाणेफेक जिंकलेले आपला निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण घेणार. ठीक आहे आम्ही शॉर्टमध्ये आटपतोय. आपल्याला फलंदाजी करायची आहे. तर नाणेफेकीचा कॉल जिंकलेला हर्षित संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. इट्स ओ टू कॉमेंट्री बॉक्स. संदेश पाटील इज देअर. तर 52 धावा काढलेले आहेत ते मायरा संघाने आणि 53 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे इथे बालाजी स्पोर्ट्स संघासमोर मायरा भादवडे संघाने. तर या धावा कशा प्रकारे चेज होतात पाहूया. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन येतोय तो मायरा संघाकडून गोलंदाज. सलामीची जोडी सन्नी आणि नॉन स्ट्राईकला जेडी. पाहूया जयेश नॉन स्ट्राईक एंडला. एक जबरदस्त गोलंदाज आहे शुभम शेलार गोलंदाजीसाठी तयार आणि चांगला फटका इथे मात्र चांगला बॅटवरती आलेला आहे आणि तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण. नक्की टाळ्या होऊन जायला पाहिजे. फेकी खराब होती. बघा तुम्ही धावा वाचवण्यासाठी मेहनत करत असता आणि जर अशा प्रकारे फेकी केली तर अवांतर धावा एक कधीच कोणत्याही संघाला परवडत नाही. गोलंदाजीसाठी तयार शुभम. सनी याच्या बॅटमधून या 2 धावा आहेत. चांगला फटका होता सनी याचा आणि सुंदर फटका सनी याच्या बॅटमधून. श्री गणेश होते संघाचं. श्री गणेश होते बालाजी स्पोर्ट या संघाचं. शुभम सामना करेल सनी. इथे मात्र खूप खराब चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. खराब चेंडू. वाईटने संघाची धावसंख्या पुढे सरसावते 3. हो सुंदर फटका होता. ब्लॉक कॉल मध्ये होता. खोदून काढला. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. बघा मागच्या वेळेस चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस मात्र खराब क्षेत्ररक्षण त्याच फलंदाजाकडून. या 2 धावा. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 4. 5 धावा झालेल्या आहेत. धावसंख्या होते 5. पहिल्या षटकातून हे मार्गस्थ आहे. मालोडी संघाचा कर्णधार आयोजकांशी संपर्क साधत. पुन्हा एकदा खराब चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अवांतर धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 6. आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये 2 व्हाईट टाकलेले आहेत. 4 चेंडू टाकलेले आहेत त्यामध्ये 2 व्हाईट. बघा अजूनही लाईन ऑन लेंथ योग्य भेटत नाहीये गोलंदाजाला. ओ हो 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 कवरा मोठा जाम मोठा षटकार. आई एक वीरा कृप भादवड गावचा लय कारले डोंगराला.
संदेश पाटील षटकार क्रमांक 99 या स्पर्धेचा 99वा षटकार लागतोय. पाहूया सनी याच्या बॅटमधून 100वा षटकार येतोय का. सनी तयार होतोय. ओ हो सुंदर कमबॅक आणि चांगली गोलंदाजीची निशाणी हीच असते की तुम्ही षटकार खाल्यानंतर कमबॅक करता. निर्धाव जातोय चेंडू. धावसंख्या आहे 12. धावसंख्या 12 वरती आहे. पाहूया 53 धावाचं आव्हान. फुलटो चेंडू मात्र त्याचा फायदा घेता आलेला नाहीये. इथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आता त्या क्षेत्ररक्षकाकडून. 3 चेंडू कव्हर केले होते त्यातून एक खराब क्षेत्ररक्षण केलं होतं. मात्र उर्वरित 2 चेंडू ती चांगली क्षेत्ररक्षक करताना पहिल्या षटकातून एक मार्गस्थ आहे. 13 धावसंख्या झालेली आहे. 2 अवांतरच्या रूपामध्ये या षटकामध्ये धावा. गोलंदाज तयार. हो अतिशय सुंदर फटका कट केलेला आहे गॅप मध्ये आणि चेंडू जातोय सीमापार चौकार. टिपिकल पॉवर प्ले वाला फटका. इथे मात्र फलंदाज जयेशच्या बॅट मधून आला होता. चौकाराने खातं ओपन करतोय. या 4 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 17 आणि पहिलं षटक समाप्त. आई एक वीरा कृप भादवड गावचा लय कारले डोंगराला. थँक्यू डीजे दीपेश. टीम मीटिंग नको आहे प्लीज. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आपण. टीम मायरा 11 भादवड टीमचे कॅप्टन आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. सुमित चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आपण. जवळ या पहिल्या षटकामध्येच धावा 17 खर्च केला गोलंदाज शुभमने. 53 धावा डिफेन्स करायचे आहेत आणि अगोदरच आपण 17 धावा खर्च केल्या. खतरा हा निर्माण मायरा 11 भादवड टीम संघावर आपल्याला पाहायला मिळत आहे. असंही अव्वल दर्जाचा क्रिकेट राहिलेला आहे बालाजी स्पोर्ट टीम संघाचा आपण पाहतोय. गोलंदाजी चांगली राहिली नव्हती पहिल्या डावामध्ये मात्र फलंदाजी चांगली करताना इथे पाहायला मिळतं. फलंदाज खास करून सनी आणि जयेश यांची पार्टनरशिप भागीदारी जी आहे 17 धावांची प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. उपस्थित सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचे आयोजक जे आहेत आई एकविरा ग्रुप यांच्या माध्यमातून सर्वांचं वेलकम. पुढील मॅच वंश 11 मालोडे आणि हर्षित 11 एक चांगला सामना तुम्हाला पाहायला मिळेल. हर्षित 11 टीम संघ नाणेफेकी जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. रवींद्र गुलवी टीमचे कॅप्टन. खराब चेंडू आणि जाईल आरके पाटील स्टँड मध्ये. बीमर चेंडू आणि त्याच्यावरती येतोय षटकार. आई एक वीरा कृप भादवड गावचा लय कारले डोंगराला. थँक्यू डीजे दीपेश. या स्पर्धेचा 100वा षटकार बॅट मधून निघताना आपण पाहतोय फलंदाज सनी याच्या बॅटनं हा 100वा हा षटकार आहे आणि आता फ्रीडचा इशारा आहे. फ्रीडचा इशारा पंचाने दिलेला आहे. इथे आता नक्कीच आता पाहूया कोणत्या प्रकारे अजून एक संधी आहे. सनीला एक मोठा फटका अजून एक फेस करू शकतो. त्याच्यावर फक्त रनआउटच होऊ शकतो फलंदाज. पाहूया गोलंदाज नयन. चांगला स्ट्रोक खोदून काढलाय चेंडूला. रडार मध्ये चेंडू टाकला होता. मिड विकेट क्षेत्रामध्ये डीप मध्ये चेंडूला फील्ड केली होती. एक सिंगल धाव. सेन्सिबल क्रिकेटचा सौंदर्य आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावर 25. सिल्वर जुबली 25 रन. 25 रन बने अब तक बिना विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम बालाजी स्पोर्ट. ऑफस्टिकचा चेंडू पिकअप केले आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. स्केअर लेग क्षेत्रामध्ये डीप मध्ये चुकीचं क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमा रेखा पार. 1-2 का फो. आई एक वीरा कृप भादवड गावचा लय कारले डोंगराला. क्या बात आहे. आज असं वाटतं की आयोजकांचा वेळ वाचेल ज्या प्रकारची फटकेबाजी करत आहे टीम. यानंतर देखील हाय व्होल्टेज मुकाबला तुम्हाला पाहायला मिळेल. प्रेक्षणीय लढत पाहायला मिळेल. यानंतर वंश 11 मालोडे आणि हर्षित 11 यामधील पुढील सामना पाहायला विसरू नका मित्रांनो. नयन राईट अप ओथ विकेट. हा चांगला स्ट्रोक म्हणता येणार नाहीये. बॅटची एज घेतलीये. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. एक सिंगल धाव. कमबॅक जर करायचं असेल मायरा 11 भादवड टीम संघाला तर विकेट फार महत्वाचं झालंय. धावांचा विचार केला तर धावफलकावर 30 धावा.
अगदी विजयाचा दार जो आहे खुलला गेलाय तो म्हणजे बालाजी स्पोर्ट्स सर्वपटा टीम संघासाठी. विकेटने नक्कीच कमबॅक होऊ शकतो टीम. मायरा 11 भादवड. ऑफस्टिकचा चेंडू ऑन साईडला पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक करतोय चुकी. पुन्हा एकदा 1-2 का फॉर चेंडू सीमा रेखा पार येतोय चौकार. संदेश पाटील आतापर्यंत जवळजवळ 13 ते 14 धावा या फिल्डिंग मध्ये चुकी करताना दिलेल्या आहेत त्या मायरा संघाने. नाही मी तर इतकंच म्हणेल की धावा चांगल्या होत्या. 53 धावा होत्या मात्र इथे 34 धावा आता धावबलकावर लागलेल्या आहेत. मॅच मला तरी वाटतं सोडून दिले ज्या प्रकारचं शतरंग होत आहे. वेलकम या मुख्य व्यासपीठावर शुभागमन झालेलं आहे. भिवंडी निजामपूर शर्मा नगरपालिकेचे लाडके नगरसेवक सन्माननीय संजयभाई म्हात्रे यांचं या मुख्य व्यासपीठावर शुभागमन झालं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. गावदी स्पोर्ट भादवड संघाचे उत्कृष्ट क्रिकेटपटू देखील आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच आमचे मामाश्री अरुण पाटील आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रल्हादजी नाईक आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण आपल्या टीम मॉनिटर पाहतायत आमचे प्रमुख पाहुणे उपस्थित ज्यांचं विशेष सहकार्य नेहमी राहिलेलं आहे या स्पर्धेला. आणि नक्कीच त्यांची उपस्थिती आणि मित्रांनो नक्कीच तुमच्या भेटीला त्यांचा देखील एक मोठा मेगा इव्हेंट जो आहे तुमच्या भेटीला येत आहे. संपूर्ण परीक्षा जी आहे बघितली जाईल त्यानंतर ती स्पर्धा होईल. प्रत्येक वर्षी दादांचं एक स्वप्न असतो आणि त्या स्वप्नामध्ये नक्कीच मोठी स्पर्धा असतो. याच मैदानावर तुमच्या भेटीला येईल. नक्कीच दस्तक देत आहे. कमिंग सून. नक्कीच आपण वाट बघूया त्या स्पर्धेची. धावा धावबलकावर हर्ष सांगत आहे 34 धावा. शेवटच्या चेंडू विकेट आला होता नयनच्या. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. अक्षय आलाय क्रमांक 3 वर. पाहूया नयन अजूनही काही चेंडू बाकी आहेत या षटकातील कोणत्या प्रकारे टाकेल. राईट अप ओ द विकेट. न्यू बॅटर अक्षय सज्ज होतोय. मिस टाइम झाला चेंडू हवेमध्ये. विकेट किपर चेंडू खाली आहे. झाली आहे चुकी पुन्हा एकदा. विकेट असा वाटत होता की चालून आलंय मात्र झेल सुटली गेली आहे. षटक समाप्तीचा इशारा. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त. धावसंख्या धावबलकावर 35 धावा 35. अजूनही 18 धावांची आवश्यकता. मॅच अजूनही समाप्त झाली नाहीये. 1 ते 2 विकेट फार महत्वाचे असतील. अनेक वर्ष सातत्याने ही परंपरा क्रिकेटचा मान सन्मान वाढवणारा हा क्रिकेट ग्राउंड आहे. याच्यावर मोठ्या मोठ्या स्पर्धा होत असतात. मग तो ज्युनियर असो मग 40+ क्रिकेट असो मग ग्रामीण क्रिकेट असो मग ओपन क्रिकेट असो अनेक स्पर्धा होत असतात. चला टीम मीटिंग नकोय. मायरा स्पोर्ट भादवड 11 आपण चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. मयूर पाटील फॅम टीम आणि भूषण पाटील फॅम टीम. भूषण आमच्या सोबत आहे. आज टीम मध्ये भूषणची कमी कारण की अनफिट आहे. प्रत्येक खेळाडूला संधी देत असतात मयूर पाटील. मात्र भूषणला आज 12वा म्हणून इथं आपण पाहतोय. मात्र तो आज पूर्ण दिवस एन्जॉय करेल. आज जॉबवर सुट्टी घेतली आहे. रिलायन्स KDL मध्ये ते सुपरवायझर आहेत. सध्या आज सुट्टीवर आहेत कारण की आज स्पेशल डे या स्पर्धेचा खास करून निमंत्रित करण्यात आलेला आहे ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून. भूषण पाटीलला डान्सिंग अंपर गोट्या म्हणून प्रसिद्ध आहे या ग्राउंडवर. त्याचं दुपारच्या क्षेत्रानंतर जशी त्याच्या अंगामध्ये जी चार्जिंग येईल त्यानंतर तो त्याचा डान्स जो आहे नक्कीच प्रेक्षकांना दाखवेल. तर आपण जाऊया मॅचच्या दिशेने. 18 धावांची आवश्यकता आहे. चेंडू बाकी आहेत 12. संघर्ष करताना तुम्हाला पाहायला मिळेल मायरा 11 भादवड टीम. बॅटर सज्ज आहे अक्षय. 9 स्ट्राईकला आपण पाहतोय जयेश. जयेशच्या बॅटमधून 2 क्लासिकल चौकार आले होते आणि सनीला थांबवण्यात आलं होता 22 धावांवर मायरा 11 टीम भादवड संघाच्या माध्यमातून. ऑफस्टिकचा चेंडू लेग कटर चेंडू पाहायला मिळाला. प्ले अँड मिस डॉट चेंडू फार महत्वाचा होता. तो पहिला चेंडू तर टाकलाय गोलंदाज करणने. करणला या प्रकारचीच गोलंदाजी करावी लागेल. फिरकी गोलंदाजी. करण गोलंदाज सज्ज होतो पुन्हा एकदा. पुन्हा एकदा लेग कटर करण्याचा प्रयत्न. मिस टाइम आहे चेंडू हवेमध्ये. पहा अजून एक कलाकार पाहायला मिळाला तिथे. असं वाटतं की झेल होईल मात्र डाईव्ह करून ही झेल करण्याचा प्रयत्न होता. प्रत्येकाचा मजवा आहे आणि प्रत्येकाचं मन आहे त्या प्रकारे तुम्ही क्रिकेट खेळतायत. मात्र क्रिकेटचं समीकरण आहे नेहमी मयूर आपण म्हणत असतो की पकडा कॅच जिंका मॅच. मात्र असं वाटतं की झेल पकडली लास्ट मोमेंटला बघितला खालती पडल्या खेळाडू. अगदी बरोबर संदेश पाटील. लेट रनअप घेतला होता क्षेत्ररक्षकाने. पाहत बसला चेंडू हवेमध्ये आणि त्याचं रूपांतर डाय मारायला लागली. मग करण पुणे एकदा लेग कटर. मात्र यावेळी बॅटच्या रडार मध्ये पाठवून दिला. सीमा रेखा पार येतोय षटकार.
असं वाटतं की आयोजकांचा वेळ वाचेल ज्या प्रकारची फटकेबाजी झाली या मॅच मध्ये. खूप सुंदर फटका होता संदेश पाटील. बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा विराज सोरगे फॅम टीम आहे आणि दुसऱ्या बाजूला मयूर पाटील फॅम टीम आहे. मायरा 11 जवळ धावा झालेल्या आहे. तर एक्सपर्ट स्कोरर आम्हाला सांगतायत की 42 म्हणजे फक्त 11 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडूचा खेळ बाकी आहे तो म्हणजेच 9 चेंडू 11 धावा. विकेट फार महत्वाचा असेल या चेंडूवर. विकेट आला नाही तर दबाव वाढू शकतो. दबावामध्ये तोच खेळतो त्याच्यामध्ये क्षमता असतो. पाहूया करण कोणत्या प्रकारे गोलंदाजी करेल. फुलटा चेंडू फायदा घेता आला नाहीये. स्टेप आउट झालं तर पुढे निघून मारण्याचा प्रयत्न केला होता जयेशने यावेळेस. डॉट तर झाला होता मात्र धाव मिळेल बाईच्या स्वरूपात. पंचांच्या भूमिकामध्ये तालुका क्रिकेटमधील एक जबरदस्त क्रिकेटर बाळा तरे आणि स्क्वेअर लेग पंच मिलिंद मात्रे. कालपासून या पंचाने खऱ्या अर्थाने खूप चांगला काम केलं या स्पर्धेमध्ये. बॉडी लँग्वेज पूर्ण पडलेली इथे मायराची. फुलटा चेंडू बीमर चेंडू चालला सीमा रेखा पार. येतो अजून एक धंदनी षटकार. चला चेंडूची मागणी केली. चेंडू मला वाटत नाही पुन्हा येईल मैदानामध्ये. धावसंख्या धावपलकावर धावसंख्या झाली. आमचे ऑफिशियल स्कोरर 50 धावा सांगत आहे म्हणजे 3 धावा विजयापासून दूर आहे. आणि पुढील चेंडू उघडाडवले नीट कारण की पुढील चेंडू फ्रीट आणि फ्रीट खेळण्याकरिता अक्षय इथं रेडी. पाहूया फ्रीट चेंडू काय होतंय. फ्रीटच्या चेंडूला इथे आपण पाहतोय फिरकी चेंडू बघितला आपण आणि डॉट चेंडू देखील बघितला. आज खऱ्या अर्थाने मन दुखवली इथे शुभम नयन आणि करणने कारण की धावा चांगल्या होत्या. 53 धावा डिफेन्स करायच्या होत्या. सुरुवात खराब राहिली. मिस टाइम आहे. पुन्हा चेंडू हवेमध्ये झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीये. सेफ 9 होते. 2 धावा कंप्लीट. आता विजयापासून फक्त 1 धाव दूर आहे. षटक समाप्तीचा इशारा. सोपं नाहीये. 6 चेंडू डॉट करावे लागतील तेव्हा सामना इथे मायरा 11 संघ जिंकू शकतो. फक्त एकच धाव डिफेन्स करायची आहे. 1 पाऊल दूर आहे विजयापासून टीम बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा विराज सोरगे फॅम टीम. प्रत्येक मॅच मध्ये पहिल्या चेंडूपासून विराज अगदी त्यांच्या सोबत असतो. सध्या डगआउट मध्ये आपण पाहतोय स्वर्गीय मंजुलाबाई करसनतरे जो खेळाडू कक्ष आहे त्या खेळाडू कक्षामध्ये तो सज्ज आहे आपल्या खेळाडूंसोबत. फक्त 1 धाव पाहिजे तर लगेचच आपण शतरक्षण लावून घ्यायचं आणि यानंतर हर्षित आपला सराव बंद करायचा. मॅच सुरू आहे. विशाल भोईर आपण सराव आपण नक्कीच आपण स्टेडियम आहे त्याच्या मागे करावा. मैदानामध्ये करू नका आपण. 1 धाव डिफेन्स करायची आहे आणि गोलंदाजीमध्ये गोलंदाज आलाय ऋतिक गोडे. आय थिंक देवरुंग. पाहूया. हा चेंडू चांगला आहे. रनआउटचा विकेट मिळेल का. धाव घेतली जात नाहीये. अक्षय म्हणतोय की होईल. आता जय सांगतो की मी षटकारानेच मॅच फिनिश करेन. हा खेळ राहिला आताचा. पूर्वी खेळ काय खेळ होता. आता प्रत्येक खेळाडू षटकार आणि चौकारच मारण्याचा प्रयत्न करत असतात. क्रिकेट मधील जे चांगले स्ट्रोक आहेत त्यांना खेळताना मी अजिबात बघितलं नाही आतापर्यंत. ऋतिक पहा आला षटकार आणि मॅच फिनिश करताना जयेशने मॅच फिनिश केली. तर मॅन ऑफ द मॅच देखील नक्कीच आमचे ऑफिशियल स्कोरर आम्हाला सांगतील. कारण की सुरुवात केली होती सनीने फिनिश केली जयेशने. आता सुरुवात करणाऱ्याला अगदी आपण म्हणतो की ज्याने चांगली सुरुवात केली आहे तो जिंकेल आणि त्या मॅच जिंकली आहे बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा टीम संघाने आणि खेळाडू ठरला मॅन ऑफ द मॅच नो डाऊट.